जलगांव जिले के सावदा शहर में कई वर्षों से सुप्रसिद्ध डायमंड इंग्लिश स्कूल सावदा में केजी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू। साथ ही नीट, जेईई, यूपीएससी की क्लास के लिए कोलकाता, दिल्ली, हरियाणा जैसे शहरों से शिक्षक को अपॉइंट कर हॉस्टल की सुविधाएं उपलब्ध हैं। तो देर किस बात की, अभी अपने बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए स्कूल ऑफिस से संपर्क करें। स्कूल का पता है ख्वाजा नगर, सावदा जिला, जलगाव। अधिक जानकारी के लिए संपर्क करेंगे। सुमारे 10:20 जामनेरचे पोलीस स्टेशनचे मध्ये ना दगडफेकची घटना घडली होती। त्या दगडफेकची घटनामध्ये 6 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। त्या 6चे 6 पोलीस कर्मचारीला ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या जळगावमध्ये एक खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये कोणाला कुठल्याही प्रकारच्या गंभीर जखम नाही आहे, सगळे मायनर जखम आहे। 2 लोकांना मायनर फ्रॅक्चर्स आहे आणि उर्वरित लोकांना काही म्हणजे इंजुरीज आहेत। ब्लड लॉस या कुठल्या इतर प्रकारची काही गंभीर अडचण या ठिकाणी नाही आहे। या ठिकाणी डॉक्टर्स सगळे औषधोपचार करत आहे, सीटी स्कॅन करण्यात आलेला आहे, एक्सरे घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलीसचे आला अधिकारी, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळवर आहे आणि या ठिकाणी पण उपस्थित आहे। त्याच्याबरोबर आपले मेडिकल कॉलेजचे डीन साहेब असेल, आपले सिव्हिल सर्जन असेल व इतर शासकीय वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व पोलीस कर्मचारीला योग्य प्रकारचे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चिंताजनक घटना म्हणजे नाही आहे। सगळे औषध उपचार या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे। पुरेशा संख्येमध्ये ब्लडची उपलब्धता पण आहे, काही अडचण नाही आहे आणि वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचा औषध उपचार म्हणजे पुढच्या 24 तास या ठिकाणी तो अंडर ऑब्झर्वेशन राहणार आहे आणि त्याला व्यवस्थित औषध उपचार मिळणार आहे, याचे आपण पूर्ण नियोजन करतोय। जामनेर शहरच्या संदर्भात आता ये जो घटना होती अबाउट सुमारे 10 मिनिट त्या ठिकाणी दगडफेकची घटना झाली अबाउट 10:20 आजूबाजूला। पण त्याच्यानंतर पूर्णतः पोलीस विभागाने त्या ठिकाणी एसपी साहेब पण होते, ॲडिशनल एसपी पण पोहोचले आणि त्यांची पूर्ण टीमने त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण जो घटनास्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण शांतता आणण्याचे काम केलं। त्या ठिकाणी आता एसपी साहेब असेल आणि त्यांची पूर्ण टीम अजून त्या घटनास्थळावर आहे। या विषयामध्ये चौकशी चालू आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जो काही दगड वगैरे त्या घटनास्थळावर होते त्याला पण साफसफाई करण्याचा आणि सिच्युएशनला पूर्णतः नॉर्मल्सीमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे। सर, काय कारण त्या ठिकाणी बिघडलं? नाही, यामध्ये कारणच्या संदर्भामध्ये तो पोलीस विभागाची चौकशी झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकणार आहे, परंतु प्राथमिक माहिती ही आहे की लोकांमध्ये एक गोष्टीची म्हणजे एक फार दुर्दैव आणि दुःखद घटना अबाउट 6-7 दिवस पूर्वी जामनेरमध्ये घडली होती। त्या घटना झाल्यानंतर आरोपीला आज भुसावळवरून अटक करण्यात आला। भुसावळवर अटक झाल्यानंतर म्हणजे एक पोलीस त्याची तपासणी आणि न्यायिक प्रक्रियेनुसार जो काही कारवाई आहे ते करत होती आणि ते आरोपी म्हणजे त्या भुसावळवरून त्याला जळगावला आणून त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित नियमानुसार त्याची चौकशी प्रक्रिया जो आपले क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याप्रमाणे आणि पोलीस मॅन्युअल आहे त्याप्रमाणे चौकशी पोलीस विभाग करत होते। त्या ठिकाणी मॉबमध्ये अशी एक मानना होता की या आरोपीला त्यांच्या हवाले करायला पाहिजे, त्याला जामनेर आणायला पाहिजे, असा करके एक मागणी होती आणि या परिस्थितीमध्ये काय असामाजिक तत्वांनी त्या म्हणजे जो एक संवेदनशील परिस्थिती आहे त्याचा फायदा घेताना या एक घटना म्हणजे केला याच्यामध्ये, परंतु पोलीस विभागाने अत्यंत व्यवस्थितपणे त्याला कारवाई करून आणि पोलीसचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खूप धैर्य दाखवून, हिम्मत दाखवून त्या ठिकाणी परिस्थितीला अगदी काही मिनिटांनी त्या परिस्थितीला अत्यंत म्हणजे व्यवस्थितपणे त्याला कंट्रोलमध्ये आणला। त्या ठिकाणी दंडाधिकारी पण उपस्थित होते, त्यांनी पण लोकांशी संवाद साधला आणि अत्यंत 5-7 मिनिटांमध्ये अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये परिस्थितीला त्यांनी नियंत्रणात आणला आणि त्या ठिकाणी पूर्ण शांतताचं वातावरण परत निर्माण केलं। परंतु ही दुर्दैव घटना घडलेली आहे आणि याच्यावर पोलीसची पुढील चौकशी चालू आणि चौकशी झाल्यानंतर पूर्ण घटनाक्रम आणि कोण कोण याच्या मागे होते, काय विचार होता, काय काय घटना घडले त्या सगळ्या गोष्टी समोर येईल। सर, काय सांगाल? जामनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली, जाळपोळ करण्यात आली, नक्की काय कारण होतं, काय घटना आहे, किती आरोपींना अटक केलेली आहे, कर्मचारी किती जखमी? काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती। त्या घटनेतील आरोपी आपल्या पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं। त्या कारणावरून
बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशन समोर जमलेला होता। तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे, तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही। परंतु त्यांनी काही न ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे, पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 पोलीस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत। पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत। तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोहोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे। सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत, त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही, प्रत्येक जण अरेस्ट होईल त्याच्यामधला। आतापर्यंत काही कोणाला ताब्यात घेतला, अटक केली असं नाही? ताब्यात घ्यायला सुरुवात केलेला आहे, सर्व ताब्यात घेतले जातील, ज्यांनी दगडफेक केलेली संपूर्ण सगळे ताब्यात घेतले जातील। सद्यस्थिती परिस्थिती कशी आता? सद्यस्थिती शांतता आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे। आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। जमावबंदीवरचे आदेश जारी केल्याची आवश्यकता आहे तशी? त्याबद्दल जे संबंधित जे दंडाधिकारी आहेत तेच सांगू शकतील, परंतु सध्या तरी आता परिस्थिती आटोक्यामध्ये आहे। आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुरा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है। साथ ही KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट, JEE, सिविल सर्विसेज एंड MHCET, 11वीं और 12वीं आर्ट्स कॉमर्स साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है। वो बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है। स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291, 9156969786। ईमेल ID bspateleducationalcampus@gmail.com, वेबसाइट bspateleducationalcampus.com। भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में वर्ष 2024 और 25 के एडमिशन शुरू है। वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई-लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा। बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन। बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन। बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का WhatsApp ग्रुप, अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन। बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम। वह MI तेली स्कूल की छात्र वो पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया। तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन। संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल। जलगांव जिले के सावदा शहर में कई वर्षों से सुप्रसिद्ध इकबाल शेख हुसैन मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा संचालित डायमंड इंग्लिश स्कूल सावदा में KG से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू, जिसमें आपके बच्चों को कुशल और अनुभवी शिक्षक स्टाफ, प्रोजेक्टर द्वारा डिजिटल शिक्षा, छात्रों के लिए विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन, भव्य प्लेग्राउंड, तंबाकू मुक्त परिसर, विज्ञान मेले, श्रेष्ठ वार्षिक परिणाम, माता पिता से मीटिंग, कमजोर छात्रों के लिए अतिरिक्त मार्गदर्शन,
शिक्षकों और विशेषज्ञों द्वारा करियर मार्गदर्शन, जिला विभाग राज्य स्तरीय प्रतियोगिताओं में उत्कृष्ट प्रदर्शन, साइंस लैब और लाइब्रेरी, RO फिल्टर पानी की सुविधा के साथ स्कूल बस की सुविधा भी उपलब्ध है। साथ ही नीट, JEE, UPSC की क्लास के लिए कोलकाता, दिल्ली, हरियाणा जैसे शहरों से शिक्षक को अपॉइंट कर हॉस्टल की सुविधाएं उपलब्ध है। तो देर किस बात की, अभी अपने बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए स्कूल ऑफिस से संपर्क करें। स्कूल का पता है ख्वाजा नगर, सावदा जिला, जलगांव। अधिक जानकारी के लिए संपर्क करेंगे 9158 555 777 पर। भुसावल शहर में पहली बार सोनू इंटरप्राइजेस लेकर आया है नामांकित कंपनी के घरेलू सामान पर 50% डिस्काउंट तक छूट, जिसमें आपको मिलेंगे नामांकित कंपनी के मिक्सर, कुकर, फैन, गीजर, प्रेस डिनर सेट, फ्रिज, वॉशिंग मशीन, AC व अन्य होम किचन प्रोडक्ट और इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट, साथ ही मोबाइल एसेसरीज में चार्जर, ब्लूटूथ, वायरलेस हेडफोन व अन्य सामान। तो अभी एक बार अवश्य पधारें। दुकान का पता है नेशनल हाईवे नंबर 6, खरका चौक, अल फरहन मस्जिद के पास, भुसावल। मुस्कान हॉस्पिटल में RLS योजना शुरू की गई है। इसमें हर इतवार को सुबह 10 बजे से 2 बजे तक बच्चों का, दांतों का, जनरल मेडिसिन जैसे निमोनिया, पीलिया, डायरिया, मलेरिया, डेंगू, खून की कमी, टाइफाइड, ECG चेकअप फ्री रखा गया है। इसी योजना में एडमिट होने वाले मरीजों को 30% से लेकर 100% तक हॉस्पिटल बिल में से सहूलत दी जाएंगी। पता याद रखिए, मुस्कान हॉस्पिटल, सनराइज अपार्टमेंट, गडकरी नगर, खड़का रोड, भुसावल।